नमस्कार. आजच्या रेसिपीमध्ये आपण आळू वडी बनवणार आहोत. पण अनेक जणांचं काय होतं, वडी बनवायला गेलं की तिचे थर सुटतात, नाहीतर खाताना घसा खवखवतो किंवा तळल्यावर त्या मऊ पडतात. पण आज आपण अशी आळू वडी बनवणार आहोत ज्यामुळे घशात अजिबात खाजणार नाही किंवा ते शेवटपर्यंत कुरकुरीत राहतील. चला तर मग आपण रेसिपी सुरू करू. त्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण टाकू 1 चमच जिरे, 1 चमच हिरव्या मिरचीचा ठेचा, अर्धा चमच लाल तिखट आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर कट करून मी यामध्ये टाकून घेते. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण त्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर आता आपण यामध्ये हळूवारपणे पाणी टाकून घेऊ. पाण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात टाकून घ्यायचं नाही. तर पहा, मी यांना व्यवस्थित एक वेळेस मिक्स करून घेते. आता आपण यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून घेऊ. आपल्याला हे पीठ जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचे नाही. त्यामुळे मी मीडियम साईजमध्ये हे पीठ आपलं मळून घेते. आपल्याला हे पीठ आळूच्या पानांवरती लावायचं आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता, मी हे पीठ जास्त पातळही केलेलं नाही आणि जास्त घट्टही केलेलं नाही. आता आपण आळूच्या पानांकडे वळू. तर पहा, या ठिकाणी मी 7 ते 8 आळूचे पाने मोठे मोठे घेतलेले आहेत. पानांच्या पाठीमागच्या ज्या जाड शिरा असतात ना, त्यामध्ये खाजणारे कण जास्त असतात. त्यामुळे आपण यांना कैचीने किंवा चाकूच्या साहाय्याने या मुळा काढून घेऊ. मग लगेच या पानावरती आपण थोडं थोडं पाणी शिंपून घेऊ. तर पहा, या पानांवरती मी लाटणे फिरून घेत आहे, कारण यामुळे उरलेला जो कडकपणा असतो त्या शिरांमधला तो देखील निघून जाईल. आता आपण या पानांवरती पीठ लावून घेऊ. पीठ लावताना देखील एक गोष्ट लक्षात घ्यायची, पीठ हे जास्त प्रमाणात लावायचं नाही, म्हणजेच पातळ असा थर लावून घ्यायचा. जर या पानांवरती पिठाचा जाड थर लावला ना, आळूवडी आतून चिकट राहू शकते. त्यामुळे पातळ अशा प्रमाणात मी यावरती थर लावून घेत आहे. येथे अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे मंडळी. आळूवडी कापल्यावर तिचे थर व्यवस्थित दिसावे म्हणून पाने एकांवर एक ठेवताना नेहमी विरुद्ध दिशेने ठेवून घ्यायचे. म्हणजेच पहिल्या पानाचे टोक हे वर असेल तर दुसऱ्या पानाचे टोक हे नेहमी खाली ठेवून घ्यायचं. यामुळे कसं मंडळी, सगळीकडे आपल्या आळूवडीचा रोल हा सारखा होतो व कापल्यावर देखील त्याचे लेयर्स खूप छान दिसतील. तर पहा, यावरती आता मी तीळ टाकून घेतलेला आहे. आता आपण या पानांचा रोल करून घेऊ. पानांचा रोल करताना तो एकदम घट्ट करा, म्हणजे त्याचा सैल दिसता कामा नये. म्हणजेच या पानांचा रोल बनवताना यामध्ये मोकळी जागा सुटायला नाही पाहिजे, म्हणजे ते घट्ट प्रमाणात असा रोल करून घ्यायचा. आता याच पद्धतीने आणखी देखील आपण पानांना पीठ लावू व त्यांचा रोल करून घेऊ. मंडळी, तुमचा एक लाईक व एक सबस्क्राईब मला अशा छान छान रेसिपी बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर पहा, मी या ठिकाणी 1 ते 2 रोल बनवून घेतलेले आहेत. अजून 1-2 राहिलेले आहेत, ते देखील मी बनवून घेते. मंडळी, आपण जे हे पानांचे रोल बनवून घेत आहोत ना, या रोलला आपल्याला गरम पाण्यावरती वाफवून घ्यायचे आहे. हे जे रोल केलेले आहेत ना मंडळी, ते तुम्ही इडली पात्रात देखील वाफवून घेऊ शकता. पण मी येथे कढईमध्येच हे रोल वाफवून घेणार आहे. तर पहा, कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून त्यामध्ये चाळणी ठेवून घेतलेली आहे. पाण्याला उकळी आल्यास आपण यावरती हे बनवलेले रोल टाकून घेऊ. तर पहा मंडळी, जे पीठ उरलं होतं ते पीठ मी पुन्हा या रोलवरती लावून घेतलेलं आहे वरतून. आता आपल्याला मध्यम आचेवरती कमीत कमी 15 ते 20 मिनिटे हे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत रोल. आपले हे रोल व्यवस्थित वाफाळले का नाही हे पाहण्यासाठी या रोलमध्ये असा चाकू टाकून पाहायचा. तर पहा, हे मी रोलमध्ये चाकू टाकून पाहिलेला आहे. या चाकूला अजिबात पीठ लागलेलं नाही, त्यामुळे हे आपले रोल व्यवस्थित वाफाळलेले आहे. आता आपण त्यांना काढून घेऊ. वाफाळलेले हे रोल पूर्णपणे थंड झाल्याशिवाय चाकूने त्याच्या चकत्या करायच्या नाही. तर पहा मंडळी, या ठिकाणी आपले हे रोल मस्त थंड झालेले आहेत. आता आपण याच्या मस्त चाकूच्या साहाय्याने वड्या करून घेऊ, म्हणजेच याच्या चकत्या करून घेऊ. तर पहा, चाकूने मी या वड्या जास्त पातळही करून घेत नाही आणि जास्त जाड पण नाही, मस्त मीडियम आकाराच्या या चकत्या करून घेत आहे. आपण पीठ लावताना पाने एकांवर एक ठेवताना विरुद्ध दिशेने ठेवून घेतली होती मंडळी. त्यामुळे आळूवडी कापल्यावर तुम्ही पाहू शकता तिचे थर किती मस्त व्यवस्थित आलेले आहेत. या वड्यांना आता आपण तळून घेऊ. तर पहा, या ठिकाणी मी तेल गरम करण्यासाठी टाकून घेते. आपलं तेल हे जास्त कडक तापू द्यायचं आणि त्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या. तर मंडळी, एक एक वडी मी तेलामध्ये न टाकता झाऱ्याच्या साहाय्याने अशा एकदाच वड्या टाकून घेत आहे. यामुळे कसं आपल्याला गरम तेल पोळणार देखील नाही. जर तुम्हाला एक एक वडी टाकून घ्यायची असेल तर तसेही तुम्ही करू शकता. आणि हां,
मध्यम गॅसवरतीच आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे. कारण आपल्या गॅसची स्पीड ही मोठी केल्यास या वड्या वरून तर लाल दिसतील, पण आतून ह्या वड्या कच्च्या राहतील. त्यामुळे तुम्ही पाहू शकता मी मध्यम आचेवरती आपल्या ह्या आळू वड्या तळून घेत आहे. आवाज तर यांचा एकदम क्रिस्पी. बघा यांना किती सुंदर पापुद्रे सुटलेले आहेत. आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल. त्यानंतर आता आपण राहिलेल्या वड्या देखील तळून घेऊ. जर तुम्ही याच पद्धतीने आळू वडी बनवली तर मंडळी तुमच्या घशामध्ये अजिबात खाज राहणार नाही आणि ह्या मऊ देखील पडणार नाहीत. शेवटपर्यंत कुरकुरीत राहतील. वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.